मराठा आरक्षणासाठी जरांगेंचा पुन्हा एल्गार। अंतरवाली सराटीत 30 तारखेपासून आमरण उपोषण करणार। 1994च्या धर्तीवरच सातारा, कोल्हापूर, पुणे संस्थांचा जी.आर. काढा। जरांगे मागणीवर ठाम। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल मला द्वेष नाही, मात्र हैदराबाद गॅझेटचा जी.आर. काढल्यानंतर प्रमाणपत्र का रोखले? जरांगेंचा सवाल। आंदोलनाच्या तारखेच्या आत प्रमाणपत्र द्या, जरांगेंचा अल्टिमेटम। राष्ट्रवादीतल्या बड्या नेत्याची पार्थ पवारांविरोधात शरद पवारांकडे तक्रार। तर आम्ही सुद्धा पक्षासाठी मेहनत घेतली, आमचा मान सन्मान राखला पाहिजे। कुटुंब प्रमुख म्हणून पार्थ पवारांना समज द्या, नेत्याची पवारांकडे मागणी असल्याची सूत्रांची माहिती। पार्थ पवार राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा झालेत असं त्यांना वाटतंय। शरद पवारांकडे तक्रार जरी झाली असली तरी पार्थ पवार ऐकणार नाहीत, अंजली दमन यांची टीका। पक्षाची बदनामी करणारी पोस्ट लिहिल्याबद्दल दादांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते ब्रिजमोहन श्रीवास्तव यांना वरिष्ठांकडून समज। तर नव्या कार्यकारिणीत पवार कुटुंबियांच्या नातेवाईकांना संधी दिल्याचा श्रीवास्तव यांचा आरोप, सूत्रांची माहिती। नीट परीक्षा रद्द झाल्यानं प्रचंड मानसिक धक्का। नैराश्याच्या भरात 3 विद्यार्थ्यांनी आयुष्य संपवलं। दिल्ली, राजस्थान आणि गोव्यातील विद्यार्थ्यांचा यात समावेश। नीट पेपरफुटी प्रकरणातील मास्टरमाइंड आरोपीला सीबीआयकडून अटक। केमिस्ट्री लेक्चरर पी.व्ही. कुलकर्णीला पुण्यातून अटक, तर तो मूळचा लातूरचा असल्याची ही माहिती। नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयकडून आरोपी शुभम खैरनारच्या संपर्कातील लोकांची ही चौकशी। पेपरफुटीसाठी टेलिग्रामचा सर्वाधिक वापर झाल्याचंही उघड। अहिल्यानगरच्या धनंजय लोखंडे सोबत शुभमचं कनेक्शन। पंतप्रधान नरेंद्र मोदी नेदरलँडमध्ये दाखल। परदेशवारीचा त्यांचा आज दुसरा दिवस। सेमीकंडक्टर, जलव्यवस्थापन आणि ग्रीन हायड्रोजन या 3 महत्त्वपूर्ण क्षेत्रांवर चर्चा होणार। तर ऊर्जा आणि व्यापारावर सुद्धा विशेष भर। राज्यभरातील काही भागात इंधन संकट, तर वाशिम जिल्ह्यातील 60% पंपावर डिझेल पुरवठा ठप्प। बुलढाण्यात सुद्धा 166हून अधिक पंपावर पेट्रोल डिझेल नाही। तर रत्नागिरीमध्ये सलग दुसऱ्या दिवशी सीएनजी तुटवडा, वाहनांची ही मोठी रीत। रिंग रोड भूसंपादनात भोंदू कराडसह कुटुंबियांना 3 कोटींचा मोबदला मिळणार। गवळणे आणि पाथर्डी शिवारातील जमिनीसाठी रक्कम मंजूर। तर पत्नीला 82,83,000 तर दोन्ही मुलींना 1,82,00,000 मिळणार। फायदा घेण्यासाठी दोन्ही मुलींची उपस्थिती आवश्यक। पिंपरी चिंचवडमध्ये लॉरेन्स बिश्नोई गँगचा गोळीबार। दुचाकीवरून आलेल्या दोघांनी फर्निचर दुकानावर 6 गोळ्या झाडल्या। शुभम लोणकर कडून गोळीबाराची जबाबदारी घेत फेसबुकवर पोस्ट। गोळीबार करणाऱ्यांचा शोधही सुरू। मान्सूनचं अंदमानात आगमन। तर सध्या दक्षिण भारत आणि ईशान्य भारतातील काही राज्यांमध्ये पुढील काही दिवसांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज। महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर 6 जूनला मान्सून दाखल होण्याची शक्यता। गेवराई आणि अंबड तालुक्यातील अनेक गावांमध्ये गोदावरी नदीचं पात्र कोरडं। तर पिण्याच्या आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न यामुळे गंभीर। वारंवार मागणीनंतर सुद्धा प्रशासनाकडून नदीत पाणी सोडलं जात असल्यानं नागरिकांचा संताप। मुंबईतील 10% पाणी कपात मागे घेण्यासंदर्भात मे महिन्याच्या अखेरीस निर्णय। मान्सूनची स्थिती, धरण क्षेत्रातील पाऊस आणि उपलब्ध जलसाठ्याचा आढावा घेतला जाणार। समाधानकारक पाऊस झाल्यास मनपा पाणी कपात मागे घेण्याची ही शक्यता। जळगावच्या सराफा बाजारात सोनं चांदीच्या दरात सलग तिसऱ्या दिवशी घसरण। सोनं 1,500 तर चांदी 3,000 घसरली। सोनं जीएसटीसह 1,61,195 रुपयांवर। जळगावच्या धरणगाव तालुक्यामध्ये जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाचा 4थीतील विद्यार्थिनीवर अत्याचार। पीडितेच्या तक्रारीवरून नराधमाला अटक। आरोपीकडनं मोबाईलवर अश्लील व्हिडिओ दाखवून कृत्य। जीवे मारण्याचीही धमकी दिल्याची बाब उघड। धाराशिवच्या भूम शहरात मध्यरात्री तणाव। तर गोलाई चौकात झेंडा लावण्याच्या कारणावरून 2 गटात राडा। पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात, काही जण ताब्यात घेतल्याची माहिती। सध्या संघटनांकडून आज भूम शहर बंदची हाक। मुंबई पुणे महामार्गावरील मिसिंग लिंकवर भीषण अपघाताचा थरार। बसची 3 खासगी वाहनांना जोरदार धडक। यामध्ये 3घांचा दुर्दैवी मृत्यू तर 4 जण गंभीर जखमी। दर्श अमावस्या आणि शनी जयंती निमित्तानं शनी शिंगणापुरात देशभरातनं लाखो भाविक दाखल। काल मध्यरात्रीपासूनच शनी मंदिरात भाविकांची गर्दी। सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्तही तैनात। हॉर्मुझमधील इंटरनेट केबलवर आता इराण शुल्क आकारण्याच्या तयारीत। समुद्राखालील 500हून अधिक केबल्समुळे डेटा सेवा संकटात। केबलद्वारे जगातील 95% अधिक आंतरराष्ट्रीय डेटा वाहतूक चालते। नाशिकच्या रामकुंडाच्या उत्तर तीरावरून भाविकांना प्रवेश बंद। तर कुंभमेळ्याच्या कामामुळे रामकुंड परिसराचा उत्तर भाग बंद। धार्मिक विधी यशवंत महाराज पटांगण आणि भाजी पटांगणावर पार पडणार।